आज होता राडा, कारण आज होतं नांदलापूरची यात्रा. तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो. सगळं आवरून गेलो गावात. तर गावात बघतोय तर डीजेची तयारी चालूच होती. आपल्या भावानं म्हणजे तेजसनं तर नियोजन कडक आखलेलं. अष्टविनायक गणेश मंडळासाठी त्यांनी डीजे बुक केलेला आणि विषय क्लीन अँड क्लिअरचा होता. आणि ह्यो भाऊ यात्रेसाठी असा नटलेला बघा. तर आपल्या गावातल्या राजे ग्रुपनं पण काय सुट्टी दिली नव्हती. त्यांनी पण त्यांचा साऊंड खाली आणला. आता म्हणलं जोरात फाईट होत्या. तेवढ्या तिथं मळाई देवीची पालखी यायची टायमिंग झाले. आमच्या गावच्या वडाच्या झाडाची इथं आम्ही गेलो. दरवर्षीप्रमाणे पालखी तिथंच. मग सगळे गावकरी तिथे येऊन पालखीचे स्वागत आणि दर्शनासाठी उभे राहतात. आणि याच यात्रेला आंबील यात्रा असंही म्हणतात. मग थोड्याच वेळा तिथं वाजत गाजत पालखीचं आगमन झालं. पालखी आल्या सगळ्यांनी दर्शनासाठी एवढी गर्दी केली काय विचारूच नका. पालखी जिथं ठेवून तिथं पूजा करतात तिथं जायला काही चान्सच भेटत नव्हता. तरी पण आपण काय सुट्टी देतोय. एवढ्या गर्दीतनं वाट काढत काढत मी आणि सनी पोचलो पालखी. एवढ्या गर्दीतनं पण व्यवस्थित दर्शन घेऊन आम्ही गेलो आता आंबील प्यासाठी. आंबील प्याला पण तुफान गर्दी होती. मग त्यातनं पण आपण 3 ग्लास वडले. आंबील पण संपलं. मग इथनं गेलो आम्ही डायरेक्ट डीजे. डीजे पशी गेलो तर पोरांचा राडाच चाललेला, कारण 2 डीजे एकाच ठिकाणी वाजत होते. डीजे असल्यावर सगळी गावची पोरं एकत्र येऊन नाचते. ही बघून लय भारी. वर्षातनं एक दिवस असा पाहिजे. इथं डीजेची कमी होती म्हणून अजून बँजो पण आला. आता टायमिंग होतं पालखीला जखीनवाडीला जायचं. नांदलापूर आणि जखीनवाडीची यात्रा रंगपंचमीला असते. रंगपंचमीला तर पारंपरिक पद्धतीनं बैलगाड्या घेऊन जाते. रंगपंचमीचा आणि यात्रेचा व्लॉग आपण टाकू. ते व्लॉग बघायसाठी तुम्हाला आपल्याला फॉलो करायला. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन व्लॉग मध्ये. जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.